नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे। आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते महाराजगंज उत्तर प्रदेशमधून, जे की नेपाळ बॉर्डरच्या अगदी जवळ आहे। तेथील राजावाडी गावामध्ये राहणारा राजेंद्र जो की महाराजगंज जिल्ह्यामध्ये काम करत होता। कॅटरिंगचं काम हे तो कधी कधी नेपाळमध्ये देखील करायचा, कारण नेपाळ देखील त्या ठिकाणावरून जवळ होते। आजपासून 6 वर्षांपूर्वी नागेंद्रने नेपाळमध्ये एका लग्न समारंभामध्ये कॅटरिंगचे काम घेतलेले होते आणि ते कॅटरिंगचे काम करण्यासाठी तो त्या लग्नाच्या ठिकाणी गेलेला होता। लग्न समारंभामध्ये तेथे काम करता करता एक मुलगी होती नेहा नावाची। त्या नेहाकडे बघून नागेंद्र आकर्षित झाला आणि ती नेहा देखील राजेंद्रकडे बघून आकर्षित झाली। दोघांमध्ये बोलणे होऊ लागले। बोलता बोलता दोघांमध्ये प्रेम झाले, नंबर एक्सचेंज झाले आणि काही दिवस दोघांमध्ये चांगले प्रेम झाल्यानंतर दोघांना वाटले की आता आपण दोघांनी लग्न केलं पाहिजे, कारण आपण दोघे कदाचित एक दुसऱ्यांसाठीच बनलेले आहोत। आणि अशा प्रकारे दोघांनी एकमेकांच्या घरी सांगितले। दोघांच्याही घरच्यांचा होकार आला। दोघांच्याही घरचे या लग्नासाठी तयार होते। त्यामुळे नागेंद्र आणि नेहाला लग्नासाठी काही अडचण आली नाही। भले लव्ह मॅरेज होते, मात्र दोन्ही कुटुंबाची तयारी असल्यामुळे यांचे लग्न धूमधडाक्यात पार पडले। आता नागेंद्र चांगला मेहनती मुलगा होता। लग्न करून त्याने नेहाला आपल्या घरी आणलेले होते, राजावाडीला आणलेले होते। मात्र नागेंद्र हा त्याच्या कुटुंबामधील सर्वात मोठा मुलगा होता। तर नागेंद्रला एक लहान भाऊ होता, बहिणी होत्या आणि घरात त्याचे आई वडील होते। अशा प्रकारे हा परिवार अगदी भरलेला होता आणि प्रेमाने राहत होता। आता हळूहळू नागेंद्र आणि नेहाच्या लग्नाला 3 वर्ष झाले होते। मात्र या 3 वर्षांमध्ये नागेंद्र जे काम करत होता कॅटरिंगचे, हे काम आता मंद चालत होते। नागेंद्रला म्हणावा तसा पैसा भेटत नव्हता। नागेंद्रचे आता लग्न झालेले होते। नागेंद्रला या दरम्यान एक मुलगा देखील झालेला होता। नागेंद्रचा खर्च वाढला होता। संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरती होती। त्यामुळे नागेंद्र असा विचार करतो की आता या कामामध्ये काही ठेवलेलं नाही। आणि त्यानंतर नागेंद्र हा आपल्या परिवारासोबत बोलतो की हे काम काय मी करू शकणार नाही, या कामामध्ये मला म्हणावं तसं प्रॉफिट भेटत नाहीये। आता परिवारवाले त्याला काय म्हणणार होते, सर्व करणारा हा नागेंद्र होता। त्यामुळे परिवारवाले म्हटले की तुला जे करायचं ते कर, तुझ्या पद्धतीने कर, तुझ्या मर्जीने कर। आता नागेंद्र राजावाडी गावामध्ये जातो आणि त्या ठिकाणी त्याला एक काम मिळते। एक होलसेल किराणा दुकान असते आणि त्या किराणा दुकानमध्ये नागेंद्र हा काम करू लागतो। आता सर्व काही सुरळीत झालं होतं। बरेचसे दिवस पुढे गेले होते। मात्र अचानक नागेंद्र हा एक निर्णय घेतो। त्याच्या या निर्णयाने संपूर्ण कुटुंब शॉकमध्ये जातं। नागेंद्रने असं ठरवलेलं असतं की तो त्याची पत्नी नेहाला घेऊन महाराजगंजला शिफ्ट होणार आहे। महाराजगंज जे की राजावाडी गावापासून त्यांच्या घरापासून 15-16 किलोमीटर अंतरावरती होते। पत्नी आणि मुलाला घेऊन महाराजगंजमध्ये सिव्हिल लाईन बस स्टँड जवळ एक भाड्याने रूम घेतो आणि त्या ठिकाणी हा नागेंद्र आपल्या पत्नी आणि मुलासोबत राहू लागतो। महाराजगंजला त्याचे जाण्याचं कारण हे त्याच्या घरच्यांनाही कळत नव्हतं। मात्र नागेंद्र पुढे त्याच्या घरचे काही बोलत नव्हते, कारण नागेंद्र हा कमावणारा व्यक्ती होता आणि त्यामुळे नागेंद्र जो निर्णय घेईल तो त्याच्या घरच्यांना मान्य होता। आता हा पत्नी आणि मुलाला घेऊन महाराजगंजला शिफ्ट झाला होता। मात्र त्याचं काम तर इकडे राजावाडी गावामध्येच होतं आणि त्या ठिकाणीच तो होलसेल किराणा दुकानमध्ये काम करत होता। आता जरी महाराजगंजला शिफ्ट झाला होता तरी देखील तो रोज 15-16 किलोमीटर अंतरावरती इकडे आपल्या होलसेल किराणा दुकानात येऊन काम करत होता आणि रोज आपल्या घरी महाराजगंजला जात होता संध्याकाळी। हळूहळू वेळ निघत होती। आता 6 वर्ष झाले होते। मात्र अचानक 3 महिन्यांपूर्वी नागेंद्र हा पत्नीसोबत महाराजगंजला राहत होता। मात्र 3 महिन्यांपासून तो इकडे राजावाडीला आपल्या घरीच राहत होता। जेव्हा त्याच्या घरच्यांनी विचारले की तू एकटाच इकडे कसा राहतो आणि पत्नी तिकडे महाराजगंजला कशी, तर नागेंद्र त्याच्या घरच्यांना म्हणतो की माझ्या पत्नीला नेहाला आता शहरात राहण्याची सवय झाली आहे आणि तिला गावामध्ये करमत नाही। ती तिकडेच व्यवस्थित राहते, तिला गावामध्ये यायचं नाही, त्यामुळे ती आता शहरामध्येच राहील। त्याच्या घरच्यांनाही काही समजत नव्हतं। मात्र नागेंद्रच्या घरचे जास्त विचार करत नव्हते। जसं चालू आहे तसंच चालून देत होते आणि अशाच प्रकारे नागेंद्र आपल्या पत्नीला तिकडे महाराजगंजला ठेवून तो स्वतः इकडे राजावाडी गावात आपल्या घरी येऊन राहत होता। तरी देखील त्याच्या कुटुंबातील व्यक्तींनी त्याला विचारलं होतं की तुझी पत्नी तिकडे एकटी कशी राहू शकते, तू पत्नीशिवाय इकडे कसा राहतो।
तर नागेंद्रने एक गोष्ट त्यांना सांगितली होती, मला महाराजगंजवरून इथे यायला परवडत नाही, रोज रोज 15-16 किलोमीटर यायचं आणि रोज जायचं, त्यामुळे मी आता इकडे राहत आहे. ते घरच्यांना पटण्यासारखं नव्हतं, मात्र तरी देखील घरच्यांनी ते चालवून घेतलं होतं. आता 12 सप्टेंबर 2025चा दिवस असतो. नागेंद्र हा आपल्या कामावरती गेलेला असतो आणि त्याचे वडील त्याला कॉल करतात. तेव्हा नागेंद्र त्याच्या वडिलांना म्हणतो की आता फोनवरती बोलायला मला वेळ नाही आहे, मी संध्याकाळी घरी येईल तेव्हा आपण निवांत बोलूयात. आणि अशा प्रकारे नागेंद्रच्या वडिलांचा फोन कट होतो आणि नागेंद्रचाही फोन कट होतो. आता रोज संध्याकाळी नागेंद्र कामावरून त्यांच्या घरी यायचा. रोज संध्याकाळी 6 वाजता नागेंद्र त्याच्या कामावरून घरी यायचा. मात्र आज 8 वाजले तरी देखील नागेंद्र घरी आला नव्हता. त्यामुळे त्याच्या वडिलांना समजत नव्हते की काय झाले. त्याच्यामुळे त्याचे वडील पुन्हा एकदा त्याच्या फोनवरती कॉल करू लागतात. मात्र आता त्याचा फोन स्विच ऑफ येत असतो. मात्र परिवार जास्त काही विचार करत नाही, कारण नागेंद्रची पत्नी ऑलरेडी तिकडे महाराजगंजमध्ये राहत होती. कदाचित तिकडे गेला असेल, काय असेल ते आपण सकाळी बघूयात. अशा प्रकारे कुटुंब ती गोष्ट तेथे सोडून देतात. आता दुसरा दिवस उगवला होता. नागेंद्रच्या कुटुंबातील सर्व लोक उठले होते, आपापले कामे करत होते. तोच नागेंद्रच्या वडिलांच्या फोनवरती एक कॉल येतो. कॉलवरती समोरून पोलीस बोलत असतात. पोलीस नागेंद्रच्या वडिलांना म्हणतात की नागेंद्र हे आपल्या मुलाचे नाव आहे का? तेव्हा त्याचे वडील म्हणतात की हो, माझ्या मुलाचे नाव आहे. पोलीस नागेंद्रच्या वडिलांना म्हणतात की हा गाडी नंबर तुमच्या मुलाच्या गाडीचा आहे का? तेव्हा ते म्हणतात की हो, काय झाले? तेव्हा पोलीस नागेंद्रच्या घरच्यांना, कुटुंबियांना पोलीस स्टेशनला बोलावून घेतात. आता सर्वही त्या ठिकाणी अवाक असतात, घाबरलेल्या अवस्थेत असतात, कारण नक्की पोलिसांचा कॉल आला, काय झाले असावे. आणि अशा प्रकारे संपूर्ण कुटुंब पोलीस स्टेशनला हजर होते. पोलीस स्टेशनला हजर झाल्यानंतर पोलीस नागेंद्रच्या वडिलांना सांगतात की तुमच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. इथून 30 ते 32 किलोमीटर अंतरावरती एक सुनसान जागा आहे आणि त्या ठिकाणी भर रस्त्यामध्ये तुमच्या मुलाचे बाईक ॲक्सिडेंट झाला. बाईक त्या ठिकाणी पडलेली होती. नागेंद्रही त्या ठिकाणी मृत अवस्थेत पडलेला होता. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी तेथे बघितलं आणि आम्हाला कॉल केला. त्यानंतर पोलीस टीम त्या ठिकाणी पोहोचली तर नागेंद्रचा श्वास बंद होता. पोलिसांना वाटत होते की कदाचित याचा ॲक्सिडेंट झाला असावा, हा असाच पडला असावा, कारण नागेंद्रकडे बघून वाटत होते की नागेंद्र खूप नशेमध्ये होता. नागेंद्रचा दारूचा वास येत होता. त्यामुळे पोलिसांना वाटले की नागेंद्र स्वतःच गाडी चालवता चालवता पडला आणि त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. नंतर पोलिसांना नागेंद्र जवळ एक फोन पडलेला दिसतो आणि त्याच फोनवरून ते त्याच्या वडिलांना कॉल करतात आणि त्यानंतर नागेंद्रचा पोस्टमॉर्टम करण्यात येतो. मात्र पोलिसांना त्या ठिकाणी काहीतरी संदिग्ध जाणवते. नागेंद्रच्या गळ्यावरती कसले निशाण असते, असं वाटत होतं की त्याची कोणीतरी हत्या केलेली आहे. आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये देखील तसंच येतं. ॲक्सिडेंटचा तेथे काही संबंध नसतो, त्याचा श्वास गुदमरून मृत्यू झालेला असतो. आणि त्यानंतर पोलिसांना आता हे जाणून घ्यायचं असतं की नागेंद्रचा खुनी कोण आहे आणि खुनीला सापडून त्याला शिक्षा देखील द्यायची असते. आता पोलीस तपास सुरू होतो. जेव्हा नागेंद्रच्या वडिलांना नागेंद्रबद्दल माहिती विचारण्यात येते तेव्हा नागेंद्रचे वडील पोलिसांना सर्व सांगतात. मात्र पोलिसांना एक गोष्ट खटकते. नागेंद्र हा राजावाडी गावामध्ये त्याच्या घरी राहत होता आणि त्याची पत्नी ही 3 महिन्यांपासून इकडे महाराजगंजमध्ये राहत होती. ती एकटी कशी राहत होती हे पोलिसांना देखील अवाक करणारी गोष्ट होती. त्यानंतर नागेंद्र कोणत्या ठिकाणी काम करत होता त्यावरून राजावाडी गावामध्ये जो होलसेल किराणा दुकान होते त्या होलसेल किराणा दुकानमध्ये जाऊन त्या ठिकाणी चौकशी करण्यात येते. होलसेल किराणा दुकानचे जे मालक असतात त्यांना विचारण्यात येते की या दुकानमध्ये आणखी कोण कोण येत असते आणि नागेंद्रचा व्यवहार कसा होता. तेव्हा होलसेल दुकानदार सांगतात की नागेंद्र खूप चांगला इमानदार व्यक्ती होता. विचारतात की या दुकानावरती अजून कोण असतं. तेव्हा होलसेल दुकानदार सांगतो माझा मुलगा सूरज देखील याच दुकानावरती कधी कधी दुकान सांभाळत असतो. आता पोलीस म्हणतात की तुमच्या मुलाला बोलवा, सूरज कुठे आहे. तेव्हा दुकानदार म्हणतो की सूरज आता बाहेर गेलेला आहे. पोलीस तपास सुरूच असतो. तितक्यात त्या ठिकाणी एक व्यक्ती येतो. जेव्हा पोलीस त्या व्यक्तीला विचारतात की आपण कोण आहे तेव्हा तो व्यक्ती सांगतो की मी सूरजचा मित्र आहे. आणि सूरजच्या मित्राकडून देखील पोलिसांना एक क्ल्यू मिळतो. सूरजचा मित्र सांगतो की माझ्या फोनवरती नेहाचा फोन येत होता आणि त्याच फोनवरून सूरज बोलत असायचा. सूरजचा मित्र पोलिसांना म्हणतो की काल रात्री 10 वाजता नेहा नावाच्या एका मुलीचा माझ्या फोनवरती फोन आला होता आणि माझा फोनवरून सूरज नेहमी त्या मुलीसोबत बोलत असायचा. जेव्हा पोलीस त्या मुलाकडून त्या मुलीचा नंबर घेतात आणि तो नंबर सिव्हिलन्सला टाकतात तेव्हा पोलिसांना समजते की तो नंबर नागेंद्रची पत्नी नेहाचा आहे.
आणि नेहा आणि सूरजचे कनेक्शन असले पाहिजे. आता पोलीस नागेंद्रच्या कुटुंबियांना विचारतात की तुमचा मुलगा आणि सून अगोदर कुठे राहत होते, महाराजगंजमध्ये कोणत्या ठिकाणी राहत होते. तेव्हा कुटुंब सांगते. जेव्हा पोलीस त्या ठिकाणी जातात तेव्हा पोलिसांना माहिती मिळते की नागेंद्र आणि नागेंद्रची पत्नी नेहा आपल्या मुलासहित हा रूम 3 महिन्यांपूर्वी सोडून गेले आहेत. जेव्हा पोलीस सूरज आणि नेहाचा मोबाईल सर्व्हिलन्सला टाकतात, CDR काढतात, तेव्हा पोलिसांना नेहाचे लोकेशन समोर येते आणि त्या लोकेशनवरती पोलीस जाऊन पोहोचतात. त्या ठिकाणी नेहाने दरवाजा आतमधून बंद केलेला असतो. आता पोलीस दरवाजा वाजवू लागतात. आतमध्ये नेहा TV बघत असते. मात्र नेहा दरवाजा उघडण्यास तयार नसते. पोलीस कसाबसा तो दरवाजा तोडून टाकतात आणि नेहाकडे आतमध्ये प्रवेश करतात. जेव्हा नेहाला विचारण्यात येते की तुम्ही दरवाजा का उघडत नव्हता, तर नेहा म्हणत होती की मला ऐकू आलं नाही, मी TV बघत होते. पोलिसांना पहिलेच नेहावरती संशय येतो आणि त्यानंतर पोलीस नेहाला विचारतात की तुझा पती कुठे आहे. तेव्हा नेहा म्हणते की मला माहीत नाही, पती मला सांगून कधी जात नाही. आणि जेव्हा पोलीस सांगतात की तुमचे जे पती आहे नागेंद्र, त्यांची काल रात्री हत्या झाली आहे, तेव्हा नेहाच्या चेहऱ्यावरती कोणतंही दुःख दिसत नाही. नेहाला अजिबात वाईटही वाटत नाही. उलट नेहा पोलिसांना म्हणते की यामध्ये माझा काही हात नाही. जेव्हा नेहा असं बोलते तेव्हाच पोलिसांना कळून चुकले होते, पाणी कुठंतरी नाही तर पाणी इथंच मुरतंय. आणि त्यानंतर नेहाला त्या ठिकाणावरून अटक करण्यात येते आणि तिकडे सूरजला देखील अटक करण्यात येते. दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात येते आणि दोघांची कसून चौकशी सुरू होते. आता चौकशी सुरू झाली असता सुरुवातीला नेहा आणि सूरज पोलिसांना अजिबात खरं सांगत नाही. मात्र जेव्हा त्यांना पोलिसी खाक्या दाखवण्यात येतात तेव्हा मात्र ते पोपटासारखे बरळू लागतात. तेव्हा ते पोलिसांना कहाणी सांगू लागतात. नेहा पोलिसांना सांगते की 6 वर्षांपूर्वी माझं आणि नागेंद्रचं लग्न झालं. नागेंद्र हा माझ्यावरती खूप प्रेम करत होता. मात्र लग्नाच्या 3 वर्षांनंतर नागेंद्रने आपलं कॅटरिंगचं काम सोडून दिलं आणि या दरम्यान त्याला नशेची सवय लागली. त्याला नशा केल्याशिवाय होत नव्हतं आणि त्याची नशा देखील खूप महागड्या असायच्या आणि या कामामध्ये त्याच्या एवढ्या नशाच होत नव्हत्या तर तो कुटुंब कसे चालवणार. त्यामुळे तो नेहमी परेशान असायचा, टेन्शनमध्ये असायचा. त्यानंतर नागेंद्रच्या डोक्यामध्ये एक भयानक युक्ती आली, जे की एखाद्या राक्षसी वृत्तीच्या माणसाच्या मनामध्ये देखील येणार नाही. नेहा म्हणते की नागेंद्रने माझ्यासाठी आता नवीन कस्टमर घरी आणण्यास सुरुवात केली. मी याबद्दल नागेंद्रला नकार द्यायचे, विरोध करायचे, मात्र नागेंद्र अजिबात ऐकत नव्हता. नागेंद्र कस्टमर स्वतःच बघायचा आणि माझ्याकडे पाठवायचा. कस्टमर घरात आल्यानंतर तो त्याच्या मुलाला घेऊन बाहेर जायचा, बाहेरून कडी लावून घ्यायचा आणि नंतर काही तासांनंतर येऊन त्या कस्टमरकडून पैसे घ्यायचा आणि अशा प्रकारे तो त्याची नशा त्या ठिकाणी मिटवायचा. मी अनेक वेळा त्याला विरोध केला, पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची धमकी दिली, मात्र नागेंद्र नेहासोबत मारहाण करत होता, तिला धमक्या देत होता. जर तू पोलीस स्टेशनमध्ये गेली तर या मुलाला आणि तुला कायमचं दूर करेल. त्यामुळे नेहा ही त्याला खूप घाबरून राहत होती. ती कोणाला सांगूही शकत नव्हती आणि काही करूही शकत नव्हती. आता नागेंद्र या धंद्यामध्ये एक्सपर्ट झाला होता. त्याला हे केल्याशिवाय अजिबात होत नव्हतं, कारण त्याला खूप पैसा मिळत होता, त्याचे सर्व शौक पाणी पूर्ण होत होते. त्यामुळे तो नवीन कस्टमर शोधत असायचा. आणि असाच तो ज्या दुकानमध्ये काम करत होता त्या होलसेल मालकाचा जो मुलगा होता सूरज, त्या सूरजला देखील हा नागेंद्र एक दिवस म्हणतो की एक महिला आहे, दिसायला सुंदर आहे, तुला ती चालेल का, त्याबद्दल तू किती पैसे देऊ शकतो. तर सूरजला ही गोष्ट पटली होती आणि सूरजने नागेंद्रला पैसे दिले होते. आणि त्यानंतर नागेंद्र हा स्वतःच त्याला आपल्या रूमवरती घेऊन गेला होता आणि तेथे गेल्यानंतर सूरजला समजले होते की ही नागेंद्रची पत्नी आहे. मात्र सूरज जेव्हा नागेंद्रच्या पत्नीला भेटला, नेहाला भेटला, तेव्हा सूरज नेहाकडे बघून खूप प्रभावित झाला, आकर्षक झाला, कारण नेहा दिसायला सुंदर होती आणि नेहा ही सूरजला खूप आवडू लागली. मात्र नेहा जे हे काम करत होती ते काम सूरजला आवडत नव्हते. आता सूरज आणि नेहामध्ये थोडे प्रेम बहरू लागले. आता सूरजला नेहाने दुसऱ्या कोणासोबत संबंध ठेवलेले अजिबात आवडणार नव्हते. त्यामुळे सूरज हा नागेंद्रला भरपूर सारे पैसे देत असायचा आणि त्याबद्दल शर्यत एकच होती की नेहाला तू माझ्याशिवाय दुसरा कोणताही कस्टमर आणणार नाहीस, तिला कोणतीही जबरदस्ती करणार नाहीस, ती काही गोष्टी करेल तर माझ्यासोबतच करेल.
अशी ती शर्त होती आणि नागेंद्रने देखील ती मान्य केली होती आणि त्याचमुळे नागेंद्र हा आपल्या गावी आपल्या आईवडिलांसोबत 3 महिने जाऊन राहत होता। मात्र नागेंद्र हा देखील कधी कधी आपल्या पत्नीकडे जायचा आणि तिला जोर जबरदस्ती करायचा, काही गोष्टींची डिमांड करायचा, तिला म्हणायचा की सूरज बाहेर गेल्यानंतर तू कस्टमर करत जा। मात्र नेहा ऐकण्यास तयार नव्हती। जोपर्यंत नेहाला सूरज भेटलेला नव्हता, नागेंद्र तिच्यासाठी नवीन नवीन कस्टमर आणत होता, तेव्हा नेहाने पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करण्याचा प्रयत्न केला होता। तिने कंप्लेंट केली होती। मात्र नागेंद्रने पैशांच्या जोरावरती पोलिसांना त्या ठिकाणी पैसे देऊन दाबून घेतले होते आणि पोलिसांनी देखील फक्त समजावून सांगून नेहाला परत माघारी पाठवले होते। मात्र सूरजला नेहा आवडू लागली होती। सूरज नेहाच्या प्रेमात वेडा झाला होता। तरी देखील जेव्हा सूरजला समजते नागेंद्र हा नेहाकडे येत असतो आणि नेहाला म्हणत असतो की तू आणखी कस्टमर कर, तेव्हा सूरजला खूप राग येतो। सूरज जेव्हा नेहाला भेटतो तेव्हा दोघेही प्लॅन बनवतात की जोपर्यंत आपण याला संपवून टाकत नाही तोपर्यंत आपण सुखी राहू शकत नाही। कारण नागेंद्रला ताज्या पैशांची सवय लागली आहे, त्याला शौक पाण्याची सवय लागली आहे आणि ही त्याची सवय अजिबात जाणार नाही। हा कधी ना कधी तुझ्यासाठी नवीन कस्टमर घेऊनच येईल। अशा प्रकारे नेहा देखील सूरजचं बोलणं ऐकते आणि दोघेही प्लॅन बनवतात। शेवटी 12 सप्टेंबर 2025चा दिवस असतो। संध्याकाळी नागेंद्र हा महाराजगंजमध्ये त्या भाड्याच्या रूममध्ये गेलेला असतो, आपल्या पत्नीला भेटलेला असतो आणि नागेंद्रने दारूचा खंबा अगोदरच आणलेला असतो आणि तिकडे सूरज आणि नेहाचा प्लॅन बनलेला असतो। नागेंद्र जसा फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जातो, तोच नागेंद्रची पत्नी ही नागेंद्रच्या नॉनव्हेजमध्ये आणि दारूमध्ये एक नशीला पदार्थ मिक्स करते। त्यानंतर नागेंद्रला काही माहीत नसते, तो ऑलरेडी नशेमध्ये असतो, तो ती दारू पितो, नॉनव्हेज खातो आणि त्यानंतर तो त्या ठिकाणी बेशुद्ध पडतो। त्यानंतर नेहा सूरजला कॉल करते, सूरज त्या ठिकाणी येतो, दोघेही मिळून नागेंद्रचा गळा आवळतात, नागेंद्रचा श्वास बंद होतो आणि त्यानंतर सूरज हा बाईकवरती पुढे बसतो, गाडीवरती मध्ये नागेंद्रची डेड बॉडी ठेवतात आणि त्यानंतर नागेंद्रच्या मागे नेहा बसते आणि त्या ठिकाणावरून 30 ते 35 किलोमीटर अंतरावरती एक सुनसान एरिया असतो। त्या एरियावरती नागेंद्रची डेड बॉडी टाकून देतात आणि त्या ठिकाणी त्याची बाईक देखील सोडून देतात, जसं की पोलिसांना वाटले पाहिजे की हा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि पोलिसांना देखील अगदी तसंच वाटलं होतं। मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आणि नागेंद्रच्या गळ्यावरती जे निशाण होते त्यावरून लक्षात येत होते की नागेंद्रची हत्या झाली आहे आणि नागेंद्रची हत्या कोणी केली हे देखील समोर आले होते आणि का केली हे देखील समोर आले होते। मात्र या घटनेमध्ये सूरजने पोलिसांना सांगितले होते की मी नेहासाठी नागेंद्रला आत्तापर्यंत 30 ते 35 लाख रुपये दिले होते, तरी देखील त्याची पैशांची भूक संपत नव्हती आणि इतक्यावर तो खुश नव्हता। तो माझ्याकडे आणखी पैशांची डिमांड करायचा आणि जर मी पैसे द्यायला नाही म्हटलो तर तो नवीन कस्टमर आणायचा आणि त्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावे लागले। मात्र पोलिसांच्या तपासामध्ये असे देखील लक्षात आले होते की जर नागेंद्रने 30 ते 35 लाख रुपये सूरजकडून घेतले होते तर त्या पैशांचं नागेंद्रने काय केले, कारण इतक्या पैशांची तर तो नशा वगैरे करू शकत नाही। नागेंद्रने कोणतीही वस्तू घेतलेली नव्हती, कोणताही फ्लॅट वगैरे काही घेतलेलं नव्हतं, तर 30 ते 35 लाख रुपये नागेंद्रने कुठे उडवले हा देखील एक प्रश्न आहे। आता नागेंद्रचा तर मृत्यू झालेला आहे त्यामुळे ते कळू शकणार नाही। मात्र या प्रकरणामध्ये कोण खरं बोलत आहे आणि कोण खोटं बोलत आहे हा देखील एक मोठा प्रश्न आहे। बाकी आता नेहा आणि सूरज विरुद्ध चार्जशीट तयार करण्यात आली आहे, यांच्या विरुद्ध पुरावे जमा करण्यात आलेले आहेत आणि कोर्टामध्ये हा निकाल चालू आहे। जेव्हा निकाल पूर्ण लागेल तेव्हा समजेल की कोर्ट नेहा आणि सूरजला कोणती शिक्षा सुनावते। मात्र मित्रांनो, या घटनेबद्दल आपले काय मत आहे हे कमेंट सेक्शनमध्ये मांडायला अजिबात विसरू नका। या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि यापासून आपणास जागरूक करणे आहे। समाजात अशा घटना घडतात, त्यामुळे सजग रहा, सावध रहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, धन्यवाद।